असं दृश्य बघून नक्कीच मनाला आनंद वाटतो बघा. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय थेट पंढरपूरहून, विठू माऊलीच्या नगरीतून. मंडळी कसं आहे, पंढरपूरला आल्याच्या नंतर तुम्ही दर्शन वगैरे घेता, भजन कीर्तन आरत्या वगैरे सगळं सुरू असतं. पण परिवारासोबत आलो किंवा आपण सगळ्या गावातल्या लोकांसोबत आलो की इकडे फिरायची काही ठिकाणं आहेत, प्लेस टू व्हिजिट काय जे काय ज्याला म्हणतात, तर ते तसं आहेत. काही ठिकाणं आहेत ती फिरलीच पाहिजेत. त्यापैकीच एक चंद्रभागेच्या पल्ल्याड असलेलं हरे राम हरे कृष्ण मंदिर. तर आज आपण तेथे जातोय. कोणी कोणी गेलेत, त्यांना काय अनुभव आलाय त्यावरून कमेंट करून सांगा. आणि ज्यांना जायचं आहे त्यांनी हा व्हिडिओ बघा. चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी आता आपण आहोत नाथ चौकात, आणि या नाथ चौकातून आपण सरळ सरळ समोरच गेलो की उद्धव घाट वगैरे लागतो, मारुतीरायाचं मंदिर लागतं. तांबडा मारुती अशा नावाने प्रसिद्ध असलेलं मारुतीरायाचं मंदिर लागतं. तर तिथूनच आपल्याला खाली जायचं. पण आज बघा, आज आहे नवमी आणि आज नगर प्रदक्षिणा वगैरे झाली आमच्या गावच्या तालुक्याच्या दिंडीची. गर्दी वाढली आज. बाळदा पलीकडे जायचं ना आपल्याला. बरं, हरे कृष्ण. तर आज गर्दी पाहायला मिळते. काय विशेष म्हणजे आज गर्दी म्हणजे आज नवमीचा दिवस आहे. बरोबर. आज खरं पंढरपुरामध्ये आजपासून वारीला खरी सुरुवात. बरोबर. आधी कसं कोकणातले लोक थोडं 2 दिवस आधी येतात, कारण दर्शनाला जास्त लाईन असते. बरोबर, जसं आपण आलोय तसं 2 दिवस थोडंसं अगोदर येतात. बरोबर. खरी सुरुवात आज नवमीपासून. आजपासून वाळवंटात 3 दिवस कीर्तन चालू होतात. अच्छा, म्हणजे वाळवंटातली कीर्तन आजपासून चालू. बरोबर. त्याच्यामुळे आज तुम्हाला आता वारीचं खरं स्वरूप पाहायला मिळणार. बरोबर. आजपासून नवमीपासून. बरोबर. आणि आता आपण जातोय द्वादशी. बरोबर. आणि आता आपण जातोय इस्कॉन. हरे राम हरे कृष्ण. म्हणजे इकडे आल्याच्या नंतर, पंढरपूरला आल्याच्या नंतर दर्शन वगैरे झालं, हरिपाठ वगैरे सगळे कार्यक्रम होतच असतात. पण इकडे आल्याच्या नंतर फिरण्याची काही ठिकाणं आहेत, ती नक्कीच बघितली पाहिजेत. अनेक ठिकाणं आहेत. बरोबर. फिरण्यासारखं भरपूर आहे. बरोबर. 8 दिवस जरी तुम्ही आलात तरी तुम्हाला इथे फिरण्यासारखं भरपूर आहे. बरोबर. परंतु खरी मजा जी असते ना, ती नवमी ते द्वादशी. बरोबर. चला हरे रामा हरे कृष्ण मंदिर मध्ये जाऊया. मंडळी हे बघा, दुकानं वगैरे सुसज्ज झाली आहेत. उद्या भक्त भाविकांचाच म्हणजेच आपल्या विठुरायांच्या लाडक्या भक्तांचा एकदम मेळा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. बरीच अशी गर्दी होणार आहे. आज थोडंसं दिंड्या यायला सुरुवात होतात, त्याच्यामुळे प्रचंड गर्दी होते. प्रचंड गर्दी एकादशीच्या दिवशी. म्हणजे सगळ्या दिंड्या एकादशीला इथे पोहोचतातच. त्याच्यामुळे 4ही बाजूने दिंड्या असतात. अच्छा. त्याच्यामुळे फार गर्दी असते. आणि एकदम पंढरपूरला एकदम मोठ्या यात्रेचं स्वरूप आलंय. आणि दुकानं वगैरे सुसज्ज आहेत. बऱ्याच गोष्टी चांगल्या मिळतात पंढरपूरमध्ये. नाही तर रस्त्याने चाललोय, हा सगळ्यात मेन रस्ता आहे. बरोबर. म्हणजे इथूनच लोक चंद्रभागेकडे जातात. बरोबर. आणि मग महाद्वाराने वरती जातात. बरोबर. म्हणजे उद्धव घाटातून खाली जातात. हे आता समोर आपल्याला दिसतंय ते तांबडा मारुती मंदिर आहे. बरोबर. हे तांबडा मारुती मंदिराचा हा रोड आहे ना, या रोडला आता इथून पुढं तुम्हाला कंटिन्यू गर्दी दिसणार. बरोबर. अगदी रात्री 12 वाजेपर्यंत. बरोबर. चला, गर्दी पाहू शकताय, वाढत चालली आहे. चला, सगळ्या महिला आल्या का हो? आल्या ना? पाठी कोण राहिले नाही ना? चला, लहान मुलांनी पुढे या. मंडळी इथे गुळाचा चहा वगैरे चांगला मिळतो, बऱ्याच ठिकाणी मिळतो. पुढे देखील आहेत बरीच अशी चहाचे स्टॉल्स आहेत. गुळाचा चहा प्या नक्कीच. जेव्हा तुम्ही पंढरपुरात याल तेव्हा गुळाचा चहा नक्कीच ट्राय करा. आणि कुठे चांगला मिळतो हे पंढरपूरकर सांगू शकतील, तर त्यांनी देखील सजेस्ट करा कमेंटमध्ये. मारुतीरायाचं मंदिर आलं बघा, श्री तांबडा मारुती मंदिर. चला, उद्धव घाटामध्ये पोहोचलो होतो आपण. ही चिमणी बघा, तुला रस्ता माहिती आहे काय का? काय मस्ती करते. चला, ते बघा, पाया पडायला लागतं राव. असं मस्ती फिराव पण लागतं बघा. सगळे पाया पडून फिरतात, नमस्कार करायचा घाटामध्ये जाताना. मंडळी चंद्रभागेच्या या तीरावरती ना अक्षरशः आता ना एकदम भक्तिमय वातावरण झालंय. कारण काय माहिती आहे, इकडे काल परवापर्यंत ते एवढे टेंट वगैरे नव्हते, पण आता ना सगळीकडेच टेंट दिसायला लागलेत. आणि इकडे फडाचं कीर्तन वगैरे असं होतं म्हणतात. कीर्तनाचे फड असतात मोठे मोठे, तर त्यांचं रात्री कीर्तन होतं. कधीतरी आपण ऐकायला येऊ पुढच्या व्हिडिओमध्ये.
आत्ता आपण बोटीने जाण्याचं थोडंसं बघतोय. आमचा बाळादादा गेलाय विचारायला कसं काय. मग इथून पण तीरावरती उभं राहून देखील इस्कॉन टेम्पल किंवा मग हरेराम हरे कृष्ण मंदिर पाहता येतं. हे पहा हरिराम हरे कृष्ण मंदिर समोरच. चला हे झालं. बोट मिळाली. काय विचारतोय. अच्छा आपण स्नान करायला आलाय बघ. इकडे चला होडी आली. होडी नावेने आपण जाणार आहोत. गोपाळा देवकी नंदन गोपाळा आली. अलीकडने मला पलीकडने पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा. मला पलीकडने पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा. चला आपली बोट किनाऱ्याला लागली आहे. तीराला लागली आहे. या पल्लाड मंडळी चंद्रभागेच्या या तीरावरून समोरच पंढरपूर नगरी पाहताना ना भारी वाटते. काय जबरदस्त वाटते. मंदिराची भव्य दिव्यता तुम्हाला कळेलच. बघा किती मोठा प्रचंड इथे. तर मंडळी इथे बघा कृष्ण चैतन्य चंद्रभागा मंदिर आहे. चला मंडळी आता आपण आतमध्ये पोहोचलो आहे. दादा काय माहिती आहे इथली. आता आपण ज्या घाटाने वरती आलो तो प्रभुपाद घाट. अच्छा प्रभुपाद घाट. समोरच या घाटासमोर ही मंदिराचं स्ट्रक्चर दिसते आपल्याला. हा हे या मंदिराची तात्पुरती वास्तू आहे. अच्छा आणि इथे परमनंट मंदिर. हा एक सुंदर असं भव्य दिव्य असं मंदिर. त्याचं तिथे तुम्हाला हे लावलं. अच्छा डिझाईन दिसेल. डिझाईन आता त्याचा पहिला मजला जवळजवळ झालेला आहे. गेल्या वर्षी या ठिकाणी भूमिपूजन झालं होतं. अच्छा आहे बघा इकडे होत आहे तयार होत आहे. नक्कीच या गोष्टीसाठी काही वर्षामध्ये इथे भव्य दिव्य असं हे श्रीकृष्णाचं भव्य दिव्य मंदिर स्वच्छ असतो. बरोबर. कारण इस्कॉन जी कंपनी आहे या इस्कॉन कंपनीने इथलं केअरटेकिंग आहे. अच्छा इस्कॉनचं. अच्छा चला पहिले दर्शन घेऊया आता. आता इथे आता हे मंदिर आहे. भक्ती निवास आहे. गोशाळा आहे. अच्छा इथे अन्नदान सुद्धा होतं दुपारच्या वेळेत. अच्छा 12 नंतर अन्नदान होतं इथे. काय म्हणालास खरं सांग. लहानपणी खेळायला यायचं म्हणजे लहानपणापासून पंढरपूरला येतोस. चला पहिलं जाऊन आपण दर्शन घेऊया. होय ना शाळेमध्ये असं असायचं बा. शाळेमध्ये खेळायचं आहे बाई. लहान आहे अजून. आम्ही मधल्या रस्त्याने आलोय. खरं तर पहिलं दर्शन घेणार होतो पण आता जाता जाताच इथे बघा गोशाळा पाहायला मिळाली. आपल्या देशी गायी आहेत इथे सगळ्या गीर जातीच्या आणि दूध काढणं वगैरे चाललंय कदाचित. किती छोटं वासरू आहे सुरेख. कोणाला गाई गुरु आवडतात ते का बघा इकडे तर बघा. हा 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 किती मोठा आहे ते तरी पण दूध पित आहे. आणि इथे पण बघा सुरेख वातावरण. इथे आल्याच्या नंतर गोशाळेला भेट द्यायला विसरू नका. असं दृश्य बघून नक्कीच मनाला आनंद वाटतो. बघा बऱ्याच मुलांनी पिशवीतलं दूध पाहिलं असेल. जे आपल्या पिशवीमधून येतं घरात येतं त्यांना तेवढंच माहिती असेल. पण एक्झॅक्टली असं वासरू वगैरे असतं असं दूध लुचवलं जातं आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. कधी कधी आपण मुलांना सांगायला विसरतो.
तर हे चित्र नक्कीच दाखवा, किंवा हा आता आपण व्हिडिओ शूट करतोय तो आपल्या मुलांना दाखवा. बघा किती भारी आणि मस्त वातावरण आणि मस्त दिसते, वाटतंय खरं तर जबरदस्त. हरे राम हरे कृष्णा. चला मंदिराच्या पुढच्या बाजूस पोहोचलो आहे आणि मस्त की भजन कीर्तन चालू आहे आतमध्ये. हा मंडळी मस्तपैकी छान अशी आरती चालू होती, सुरुवात होती आणि तिथे आपल्याला जायला मिळालं. खूप सुंदर वातावरण आणि एकदम भक्तिमय वातावरण होतं, मजा आली, सुरेख वाटलं. आता बाहेर आलो आहे, आरती संपली आहे. इकडे बघा आमचे गाववाले बघा काय करतात, पराक्रम बघूया. एकच ना लोकांना या बैलगाडीबद्दल काय कुतूहल वाटतं का कोणाच ठाऊक. बैलगाडी म्हटलं की लोकांना शर्यत आणि ह्या सगळ्या गोष्टी आठवतात. चला फोटो सेशन चाललंय. काय राहतोय प्रसाद छान आहे ना. चला पण सुंदर वातावरण. कधी आलात तर हरे राम हरे कृष्णा मंदिर जे आहे, इस्कॉन टेम्पल किंवा इस्कॉन मंदिर जे म्हणतात, त्याला भेट द्यायला मात्र विसरू नका. मंडळी आपण आता परत एकदा हे बघा पंढरपूर नगरीच्या म्हणजे चंद्रभागेच्या तीरावरती या पल्ल्याड पोचतोय खरं तर. आणि चंद्रभागा नदीतून बघा किती भारी वाटतंय. संध्याकाळची वेळ झाली आहे, पावसाचं आगमन होत आहे, थोडे थोडे शिंतोडे उडवतोय पाऊस. आणि इकडे बघा सगळे एकदम शांत. पाऊस आला तर काय करायचं या चिंतेमध्ये. चला मंडळी फायनली आपण इस्कॉन हरे राम हरे कृष्ण मंदिरामधून परत एकदा अल्लाड आलो आहोत, म्हणजे पंढरी नगरीत आलो आहोत चंद्रभागेच्या तीरावरती. खरं तर पंढरपूरला जेव्हा भक्तभाविक येतात तेव्हा बऱ्याच ठिकाणी आपल्या परिवारांसोबत फिरायला जातात. त्यापैकी इकडे येऊन काही फिरण्याची ठिकाणं आहेत, तर ती लोकांना माहीत व्हावी यासाठी बनवलेला हा व्हिडिओ. कधी पंढरपूरला आलात तर इस्कॉन टेम्पलला भेट द्यायला मात्र विसरू नका. चला मंडळी तुम्हाला हा पंढरपूरमधला व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. मंडळी भेटूया पुढच्या आणखीन पंढरपूरमधल्याच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी मंडळी.